मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण अशी एक भयंकर नरभक्षाची गोष्ट बघणार आहोत। ती गोष्ट ऐकून तुमची झोप उडल्याशिवाय राहायची नाही। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। भीती म्हणजे काय? एक काहीतरी भयानक, विचित्र किंवा अमानवी आणि मानवी जाती काळिंबा पासणारा एक कृत्य। मग ता काय असो, एखाद्या सामान्य माणसाच्या बुद्धी पलीकडचा जर काय असत तर आपण ते का भीती असं म्हणतो। आणि भीती काय असता ती तुमका ही गोष्ट ऐकल्यावर समजतच। मरणाचं उन्हाळो, त्यात रंध्रंता ऊन, नकोसो जीव झालो होतो। आणि त्याच्यात आम्ही गावातली माणसा। मी लहानापासून गावातच मोठं झालं होतंय आणि गावमधलं की सगळा जेवण या चुलीवर केला जाता आणि चूल पेटवसाठी लाकडा लागतात। तीच लाकडा गोळा करू आज मी गावाबाहेरच्या जंगलात गेलो होतंय, कारण गावातली सगळीच लोक चूल पेटवतात, त्यामुळे गावाच्या आजूबाजूक जास्त लाकडा गावत नाही आणि जरी गावली तरी खूप वेळ ती शोधूची लागतात। तेव्हा कधी एक दिवसाचा काम भागता, म्हणूनच मी गावाच्या बाहेरच्या एका जंगलात गेलो होतंय, ज्या ठिकाणी जास्त लोक येत नाही, त्यामुळे अशा ठिकाणी जास्त लाकडा गावतात। एका दिवशी 2-3 दिवसाचं काम भागून जाता, म्हणून मी त्या जंगलात लाकडा मिळव केलं होतंय। कालचं संपूर्ण दिवस मी शेतातच घालवलंय आणि शेतातली काम करून करून खूपच दमक झाला होता, त्यामुळे आज सकाळी उठाक जरा उशीरच झालो। सकाळ उलटान गेली होती आणि आता दुपार झाली होती, तरी नाही म्हटलास तरी बऱ्यापैकी लाकडा मी जमा केलं होतंय। 2 दिवसाचा तर काम आरामात भागणार होता, पण या रंध्रंते उन्हात लाकडा तोडून मका खूपच दमक झाला, म्हणून मी बाजूच्याच एका झाडाक टेकन बसलय। येताना माझ्यासोबत माझ्या बायकोन कांदा भाकर दिलेली होती, ती मी उघडलंय आणि खाऊक लागलंय। भाकरी खाऊन झाल्यानंतर मी डोळे मिटलंय आणि थयच लवाणलंय। आता थोडा वेळ गेलो होतो आणि माझं डोळं सुद्धा लागलो होतो आणि काही क्षणातच मी गाढ झोपी गेलोय। आणि मी उठलोय त्या भयंकर वेदनेन कळवळत, मोठमोठ्यान किंचाळत। माझ्या कानामागसून रक्त वाहूक लागला होता, माझ्या डोळ्यासून असह्य वेदना होत होते आणि नकळत डोळ्यासून अश्रू वाहूक लागले होते। या अचानक माका काय झाला या माका काय समजत नाही होता। मी गाढ झोपलं होतंय आणि जसं उठलंय तर माझी अवस्था ही झाली होती। जसं मी कानामागे हात घेतलंय तसं चांगलं हादरलंय। माझ्या मानेचं कोणतरी लचकत तोडलेलं होतं। माझ्यावर नक्कीच एका क्रूर जंगली प्राण्याचं हल्लो झालं होतं, पण माका एक समजत नाही होता, तो जो कोण प्राणी होतो तो माका पूर्ण मारून गेलो नाही कशाक, तिने माका जिवंत कसा काय सोडल्यान ह्यो विचारच माका करवत नाही होतो। आणि त्या प्राण्यान जेव्हा माझ्यावर हल्लो केल्यान तेव्हा माका जाग कशी नाही इली। या सगळा घडून गेला तरी मी झोपान होतोय, असा कसा शक्य असा? त्याच अवस्थेत मी हो सगळं विचार करत होतोय, पण अजून मी त्याच जागेवर विचार करत बसलोय तर तो जो कोण प्राणी असा तो नक्कीच माझं परत हय येऊन पडसो पाडीत। ह्यो विचार करून माका जसा जमात तसं मी गावाच्या दिशेन धावत सुटलोय। देवाच्या कृपेन मी कसं बसो घराकडे येऊन पोचलोय आणि सगळं घडलेलं प्रसंग मी घरच्यांका सांगितलंय। नक्कीच माझा तेव्हा नशीब बलवत्तर होता, म्हणूनच आज मी जिवंत असय असं विचार करून मी देवाचे मनापासून आभार मानलंय। आणि तो हल्लो एखाद्या जंगली प्राण्यान केल्या नसात असं विचार करून मी तो विषय थय संपवून टाकलंय। पण तो जो विषय होतो तो खरोखरच ते संपणार होतो काय, की ती एक नवीन सुरुवात होती एका अमानवी प्रकाराची।
घटनेनंतर पुढचे 2-3 दिवस शांत गेले. उन्हाळ्याचे ते दिवस होते आणि त्या रंधरंत्या उन्हात दिवसभर काम करून थकलेल्या शरीराक रात्रीची शांत झोप मिळावी म्हणून आमच्या गावातली पुरुष मंडळी रात्री जेवण वगैरे घराच्या अंगणात खाटात चटई टाकून शांत झोपली होती. तरी रात्रीचे 1:30 वाजले असावेत. भयानक शांतता पसरली होती आणि रातकिड्यांचो मात्र अशांतता करणारा आवाज त्या भयान शांततेत चिरत होतो. पण तो जो काय आवाज होतो तो ऐकाक मात्र कोण एक जागा नाही होता. सगळ्या पुरुष मंडळींका गाढ झोप लागली होती. सगळेजण बिचारे दमून भागून सुखान झोपले होते आणि अचानक त्या संपूर्ण चिर शांततेचो भंग करत महादेवाच्या 12 वर्षाच्या मुलाचो रडण्याचो आवाज येऊक लागलो. आणि तो पण एकदम भयानक. तो पोरगो एवढ्या मोठ्यान किंचाळूक आणि रडाक लागलो होतो की आमचा संपूर्ण गाव त्या घराभोवती गोळा झाला होता. तो पोरगो मोठमोठ्यान रडत होतो. आपले हातपाय जोरजोरात आपटत होतो. तेका काय झाला होता ता अजून आमका कळाला नाही होता. त्या मुलाच्या आईन पटकन घरासून एक दिवो बाहेर आणल्यान आणि तेका नेमका काय झाला ता बघूक लागली. तेव्हा त्या मुलाच्या हातावरचे ते नखाचे वार बघून ती चांगलीच हादरून गेली. तिचो पोरगो संपूर्ण रक्तबोंबाळ झालो होतो. त्या मुलाची ती अवस्था कोणी केली ह्याच कोणाक काय समजत नाही होता. ती रात्र कशी कशी सरली आणि पुढचो दिवस उजाडलो. दुसऱ्या दिवशी महादेवचं घर सोडून सगळेजण आपापल्या कामावर गेले. त्या दिवशीची दुपार आणि ती नीरव शांतता. दोनवल्या वेळी महादेवच्याच पोराची चर्चा चालू होती. पण ह्यावेळी मात्र महादेव त्यांच्यासोबत अंगणात झोपलो नाही होतो. तो आपल्या मुलासोबत घरात झोपलो होतो. तेका अजूनही भीती होती कारण अजूनपर्यंत कोणाकच काय समजलं नाही होता की हा नेमका खयच्या प्राण्याचं काम असा. आणि बाहेर मात्र झोपलेल्या पुरुष मंडळींका महादेवच्या पोराचो विषय गावलो होतो. ते सगळेजण कोडा सोडवत होते की नक्की खयच्या प्राण्यान त्याच्यावर हल्लो केले नसावो आणि तो प्राणी किती भयानक असा, कसो दिसत असात. बघता बघता दाट रात्र झाली. सगळेजण परत गाढ झोपी गेले. तेवढ्यात अशोक मोठमोठ्याने ओरडत उठलो. त्याचा आवाज ऐकून सगळेजण गडबडान जागे झाले आणि ह्यावेळी त्याची अवस्था सुद्धा तशीच झाली होती. कानामागसून रक्ताची धार वाहत होती. मानेचो लचको तोडलेलो होतो. अगदी तसंच वार जसो रघुवर झालो होतो. आणि या सगळा भयान काळोखात घडल्यामुळे ह्या नेमका कोणी केला ह्या काय कळाक मार्ग नाही होतो. कोणाकच कायच दिसला नाही होता. पण तिंका थोडंफार अंदाज येलो होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे मुद्दामूनच त्या घराकडे गेले आणि सगळीकडे निरखून बघूक लागले. आणि थैचे सगळे खुणा वगैरे बघून त्यांची खात्री पटली की हा नक्कीच एका जनावराचा काम असा. आणि कदाचित त्या भयंकर जनावराक माणसाच्या रक्ताची चव आणि माणसाची चटक लागलेली दिसता आणि त्यामुळे ताजा जनावर असा त्या रात्रीची वेळ बघून माणसांवर हल्लो करता. सगळे गावकरी असंच विचार करत होते पण त्यांच्याकडे पुरावो नाही होतो. त्यामुळे त्यांका नेमका समजत नाही होता की हा काम जनावराचा असा की ह्याच्या मागे खयची तरी अमानवी शक्ती असा. पण बघता बघता सगळे गावकरी एकत्र येले आणि एकत्र चर्चा करून त्याने याच्यावर तोडगो काढूचा ठरवल्याने सगळेजण एकमेकांका समजावत होते. मग शेवटी सगळ्यांनी एकमत केल्याने आणि ठरवल्याने की या एक जंगली जनावर असा आणि ता जसा गावात इला तसा परत जंगलात निघून जायत. आपल्याक काय करूची तशी गरज नाही. फक्त सगळ्यांनी मिळून एक काम करा. काही दिवस रात्रीचे बाहेर फिरा नको, बाहेर झोपा नको, जेणेकरून त्या जनावराच्या तावडीत कोण गावाचा नाही आणि मग ता जसा इला तसा परत निघान जायत. मग ठरल्याप्रमाणे सगळे गावकरी रात्रीच्या वेळी घरातच झोपाक लागले.
त्यानंतर 4-5 रात्री चांगले गेले. पण त्यानंतर खेळ सुरू झालो त्या भयानक आणि अपरिचित जनावराचो. बघता बघता परत रक्ताचो तांडव सुरू झालो. आणि ह्यावेळेक सगळेजण घरात झोपायचे. पण जी लोक गरीब असत, ज्यांची घराची दारा मजबूत नाहीत, कोणच्या घरांका तर खिडकीत नाहीत, अशा घरातली तान्ही बाळा आता अचानकच गायब होऊक लागली होती. आणि हो सगळो प्रकार रात्रीच्या भयान काळोखात घडायचो. त्यामुळे हा नेमका कोण करता या लोकांच्या निदर्शनात काही येत नाही होता. त्यामुळे गावात खूप मोठी दहशत पसरली होती. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे ही जी तान्ही बाळा गायब व्हायची ती काही दिवसांत मृत अवस्थेत सापडायची. आणि त्यांची अवस्था सुद्धा बघवत नाही होती. काय मुलांचे डोळे खालेले असायचे, शरीराचो इतर भाग काही खालेलो असायचो. म्हणजे या सगळ्या भयंकर दृश्य डोळ्यासमोर आणून सुद्धा अंगावर काटो येता असलो भयानक प्रकार आमच्या गावात घडूक लागलो होतो. पण हे सगळो प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललो होतो. म्हणून मग गावकऱ्यांनी ठरवल्याने की या सगळ्या प्रकाराक घाबरान किंवा भिवून जाण्यात कायच अर्थ नाही. आज तो जिंकता, उद्या आपण जिंकू अशा विचारान त्यांनी त्या क्रूर आणि भयानक जनावराक पकडूचो निर्णय घेतल्याने. कारण तो जो खयचो प्राणी होतो तो जावचं काही नाव घेत नाही होतो. उलटो तो अजूनक आक्रमक झालो होतो. आणि तेचो आता सोक्षमोक्ष लावलो नाही तर पुढे सगळी परिस्थिती हाताबाहेर जाणार होती. म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन ह्यो निर्णय घेतल्याने. आणि अखेरीस ती रात्र येली. सगळे गावातले पुरुष मंडळी काटिये, कुऱ्हाडी आणि कोयते घेऊन लपून बसले होते आणि त्या 4 पायाच्या प्राण्याची वाट बघत होते. रात्री मस्तपैकी चांदणा पडला होता आणि त्या पुसटशाच प्रकाशात त्या सगळ्यांका त्या प्राण्याक पकडूचा होता. तरी रात्रीचे 2 वाजले होते आणि तेवढ्यात जंगलाच्या दिशेसून कोणतरी चलत येता ह्याची चाहूल लागली. तसे सगळेजण त्या दिशेने बघूक लागले. पण त्या खयचं जनावर वाटत नाही होता. ती एक बाई होती, बुटकीशी, विखुरलेले केस आणि ती एकदम विद्रूप दिसत होती. ती दबक्या पावलान चलत होती. कोणाकच काय समजत नाही होता. सगळे गावकरी ती बाई कोण असा आणि एवढ्या रात्रीची काय करता या बघूक ते तिच्या पाठना चलत होते. बघता बघता ती जी बाई होती ती एका गरीबाच्या घरात घुसली. ती त्या घराच्या खिडकीन आतमध्ये शिरली आणि आतमध्ये झोपलेल्या एका बाळाक उचलल्यान आणि त्या बाळाक घेऊन ती त्याच खिडकीतून बाहेर येली. गावकऱ्यांका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. तिंका काय करूचा ता समजत नाही होता. तेवढ्यात त्या तान्ह्या बाळाच्या आईक जाग गेली आणि ती मोठ्यान किंचाळली. आणि त्या आवाजान ही बाळ पळून नेणारी बाई जोरजोरात पळाक लागली. तेव्हा गावकऱ्यांका समजला की हा खयचाच जानवर नाया, हीच बाईया जी पोरांका पळवता. पण गावकऱ्यांका सुद्धा धीर होत नाही होतो. कारण सगळे गावकरी तर ती एक अमानवी शक्ती असा असं म्हणत होते. त्यामुळे पुढे जाऊची सहसा कोण डेअरिंग करत नाही होता. शेवटी ते बाळाच्या आईनंच त्या बाईच्या पाठना धाव घेतल्यान. ती आपल्या बाळाक वाचवसाठी तळमळीन त्या भयानक बाईचो पाठलाग करूक लागली आणि कशीबशी ती त्या बाईपर्यंत पोचली. तिने मागून पटकन तिचे केसच धरल्यान आणि मागे वळल्यान. ता दृश्य बघून सगळे गावकरी त्या दोघांच्या पाठना धावले आणि अखेरीस ती जी बाई होती ती सगळ्या गावकऱ्यांच्या तावडीत सापडली. त्या बाईकडसून त्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात येली. ती बाई खूप भयंकर होती. लांबसून ती जेवढी भयानक दिसत होती त्याच्यापेक्षा कित्येक पटीन ती जवळसून होती. तिचा संपूर्ण तोंड रक्तान माखलेला होता. गावकऱ्यांनी त्या बाई कसाबसा बांधल्यानी. ती बाई जनावर नाही होती ना माणसात होती. ती वेडसर होती. ती एक नरभक्ष होती. माणसाच्या रक्ताक आसुसलेली, माणसाच्या मांसाक हापापलेली, एकदम क्रूर. मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक निर्णय घेतल्याने पुन्हा त्यांच्या गावाकडे खयचीच नरभक्ष डुमकून सुद्धा बघू नये, खयच्या माणसाक इजा करू नये
आणि असले भयानक नरभक्ष पुन्हा कधी त्यांच्या गावात पाऊल ठेवू नये आणि खायच्याच माणसाची शिकार करू नये म्हणून त्या नरभक्ष स्त्रीक जिवंत जाळण्याचा निर्णय पंचायतीन घेतल्याने आणि त्या नरभक्षाक जिवंत पेटवून दिल्याने. पण अजूनही जगातल्या काही विविध देशांमध्ये मागासलेल्या ठिकाणी असे भयंकर नरभक्ष आढळून येतात. माणुसकी काळिंबा फासणारे, निर्दयी, क्रूर आणि स्वार्थी. आता आपण आपले सबस्क्रायबर अक्षय कांबळे यांनी पाठवलेली एक सत्य घटना बघणार असो. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तालुक्यात अक्षय कांबळे यांच्या आजीसोबत घडली होती. हे सत्य अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर अजून नव्या व्हिडिओक लाईक करूक नसाल तर लाईक करून टाका आणि नरभक्ष ही भयकथा कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. माझं नाव अक्षय कांबळे. ही घटना एकदम सत्य असा. ही गोष्ट माझ्या आजीसोबत घडली होती. माझ्या आजीचा गाव राजापूरमधल्या कोतापूर या गावात असा. पण ही जी घटना असा ती खूप वर्षांपूर्वीची असा. आणि एक दिवशी आंबे काढूक जाताना माझ्या आजीक ह्यो भयानक सत्य अनुभव इलो होतो. आजीक तेव्हा आंब्याच्या झाडावर चढान आंबे काढूक जमत नाही होता. त्यामुळे जे आंबे खाली पडायचे तेच निवडूक आजी जायची. पण तेव्हा त्यांची आंब्याची बाग होती ती आमच्या गावातल्या नदीच्या किनाऱ्यावर होती आणि गावापासून नदी ही खूपच लांब होती आणि थंय जाऊसाठी स्वच्छ रस्तो नाही होतो. रानावन असून जाऊचा लागायचा आणि आजूबाजूक जास्त जागमग सुद्धा नाही होती. आणि तुमका तर माहिती असा प्रत्येक गावात अशी खंय ना खंय एक जागा असता जी बरी नसता. तशीच आमच्या गावात सुद्धा नदीच्या काठची जागा बरी नाही होती आणि त्या जागेकत लागान आमची आंब्याची बाग होती. त्यामुळे आजी आठवड्यातून एकदा त्या बागेत फेरी मारायची. एक दिवशी सकाळी सकाळी आजीक जाग येली. तरी सकाळचे 5 वगैरे वाजले असतील. बाहेर तसं काळोखच होतो आणि बरेच दिवस झाले होते आजी आंब्याच्या बागेत फिराकली नाही होती. म्हणजे इतर शेतीची कामं करण्यात आजी मग्न होती. त्यामुळे आंब्याच्या बागेत फेरी तशी कमीच पडत होती. त्यात आता 10-1 दिवस उलटून गेले होते. आजी काय बागेत गेली नाही. त्यामुळे आजीनाच ठरवल्यान की आज नाहीतरी सकाळी जाग गेली असा. तशी मी पटकन आंब्याच्या बागेत जाऊन येतय. एकदा का उजाडला आणि शेतीच्या कामाक लागला की परत थंय जाग गावत नाही. म्हणून आजीन आपल्या हातात एक कंदील घेतल्यान आणि ती सरळ आंबे गोळा करूक निघाली. आमची आजी लहानपणापासून खूप धीरिष्ट होती. तिका कसल्या गोष्टींची तशी भीती वाटत नाही होती आणि ती सहसा कोणाक भियत नाही होती. आणि ह्याच कारणामुळे ती सकाळी 5 वाजता आंब्याच्या बागेत आंबे निवडूक गेली. याआधी आजीन खूप वेळा आंबे निवडून आणलेले होते आणि ह्या वेळेक सुद्धा ती नेहमीप्रमाणेच आंबे निवडत होती. अजूनही सगळीकडे अंधारच होतो. 5:15-5:30 झाले असतील. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशातच आजी आंबे निवडत होती. बरेच दिवस येऊ गावला नसल्यामुळे संपूर्ण आंब्यांचा पकळान पडला होता आणि एवढे आंबे काय घराकडे नेणं आजीसाठी शक्य नाही होता. म्हणून त्यातल्या त्यात जे चांगले आंबे गावतील ते आंबे गोळा करूक आजीन सुरुवात केल्यान. आंबे गोळा करत असतानाच तिका बाईचो आवाज ऐकू गेलो. तसा आजीन चारावल्या दिशेन बघितल्यान पण तिका आजूबाजू खयचीच बाई दिसत नाही होती. तिका वाटला की तिका भास वगैरे झालो असत. म्हणून तिने परत आंबे गोळा करूक सुरुवात केल्यान आणि तेवढ्या समोरच्या आंब्यासून एक बाई चलत येताना आजीक दिसली. ती आजीच्या दिशेने येत होती. त्या बाईक आजीन हे आधी कधी बघूक नाही होता. तिका वाटला की आंबे गोळा करू गेली असत. पण आजीक बघून सुद्धा ती बाई कायच बोलत नाही होती. ती एकटक आजीकडे बघत होती. मग शेवटी आजीनच तिका विचारल्यान, काय गो बाय, एवढ्या काळोखात तू हय काय करतं आणि तुझ्याकडे ना कंदील ना कसलो दिवो. मग एवढ्या अंधारात तुका आंबे दिसतात. पण एवढा बोलान सुद्धा त्या बाईच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नाही होते. त्यावेळी मरणाचे आंबे खाली पडले होते. त्यामुळे खयचो माणूस येऊन गोळा करून गेलो तरी काय फरक पडणार नाही होतो. नाहीतरी ते आंबे खाली पडान कुसानच जाणार होते.
त्यामुळे आजी काय तिका काय बोलली नाही आणि परत आंबे निवडूक लागली. जशी आजी आंबे निवडूक खाली वागता तशी समोरची बाई पटकन म्हणाली, गो बाय जरा ऐकतस काय माझा? तशी आजी तिका म्हणाली, काय गो काय झाला? मगातपासून मी तुका काहीतरी विचारलं तेव्हा बोलाक नाहीला आणि आता काय सांगायचं तुका? सांग काय तर पटकन. तशी ती म्हणाली, गो बाय तुझ्या हातातला जो कंदिला तो पहिलो आधी खाली ठेव. त्या बाईची ती वाक्य ऐकान आजी जरा घाबरलीच, कारण ही बाई कंदील किती खाली ठेवूक सांगता. तेवढ्यात ती बाई परत म्हणाली, गो बाय मी काय म्हणतोय तर ऐक जरा. तो कंदील आधी खाली ठेव नाहीतर विजवून टाक. तेव्हा आजीच्या मनात पाल चुकली. तिका समजला की हा काहीतरी विचित्र दिसता. एवढो अंधार असा आणि एवढ्या अंधारात खयची बाई आंबे निवडूक येता आणि ती पण एवढे लांब. आणि आता मात्र त्या बाईचा आवाज सुद्धा जरा बदललो होतो. आजी एक समजला की ही बाई साधी सुधी नाया, पण आजी अजिबात घाबरली नाही. ती उलटी त्या बाईसोबत भांडाकत लागली आणि तिका असले गाळये घातल्यान की ती जी बाई इली होती ती इलेल्याच पावलान मागे पळान गेली. आणि त्या संधीचा फायदो घेऊन आजीन जेवढे आंबे गोळा केलेले होते ते डोक्यावर मारल्यान आणि सरासरा पावलं टाकत घराच्या दिशेने पळाली. आणि ती कशी बशी सुखरूप घराकडे येऊन पोचली. आणि तिने हे सगळं प्रकार आजूबाजूच्या लोकांका सांगितल्यान. तेव्हा तिका बऱ्याच लोकांकडून समजला की ती बाई थंय फिरता आणि बऱ्याच लोकांका त्रास सुद्धा देता. पण त्यावेळी आजीन खूप हिंमत दाखवल्यान. आणि जुनी लोक म्हणतात की भूताकेतांशी सामनो झालो तर तेंका गाळये घालूक सुरुवात करायची, म्हणजे भूता पळान जातात. कारण तेंका असं वाटता की समोरचो माणूस तेका काय घाबरत नाया. आणि जसं आपल्याक भूताची भीती वाटता तशी भूताक सुद्धा भीतीही वाटतच असतात. समोरच्या माणसान तेका काहीतरी केल्यान, तेका पकडल्यान तर त्याचं काय होतला ह्या भीतीन सुद्धा कधी कधी भूता ही माघार घेतात आणि आपण त्याच्यासून सुखरूप सुटूक शकतो, जशी ही आजी सुटली होती. तुमका जर भूतांपासून वाचायचा असात तर ह्यो पर्याय तुम्ही नक्की निवडून बघू शकतास. कारण बरीच लोक म्हणतात भूता ही बंदूकधारी माणसाकडे आणि गाळये घालणाऱ्या माणसाच्या जवळ जायत नाही. आज पुरता एवढाच. तुमका हे 2 गोष्टी कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर हे गोष्टी आवडल्या असतील तर आवर्जून लाईक करूक मात्र विसरा नको. आणि असेच भयानक भारी भारी गोष्टी ऐकायच्या असतील तर ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच आगळेवेगळे आणि भयानक अनुभव तुमका बघूक गावतील. चला तर मग लवकरच भेटूया रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.